चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जे विद्यार्थी वर्ग 5वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वर्ग नवोदय परीक्षेची तयारी या ठिकाणी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर करून घेण्यात येत आहे। यापूर्वी मी संख्या आणि संख्या पद्धती म्हणजेच अंकगणितीवरील पहिला टॉपिक आणि त्यावर MCQ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। प्रत्येक टॉपिक वाईज कन्सेप्ट वाईज नोट्स आधी मी एक्सप्लेन केल्या। त्यानंतर आपण नवीन अभ्यासक्रमानुसार जो या ठिकाणी घटक ऍड केलेला आहे परिसर अभ्यास, आणि परिसर अभ्यासमध्ये जो पहिला टॉपिक आहे नैसर्गिक पर्यावरण हा पहिला घटक आहे। त्यामधील 5 घटक आहेत। त्यामध्ये पहिले 5 घटक कोणते आहेत? सुरुवातीला आपण नद्या, पर्वत, त्यानंतर झाडे म्हणजे वनस्पती, आणि त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण त्या ठिकाणी प्राण्याबद्दल पाहिलं। आणि आज शेवटचा या टॉपिकचा शेवटचा घटक म्हणजे पावसाचे चक्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि हे सर्व झाल्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी या प्रकारे MCQ घेऊन येणार आहोत। प्रत्येक घटकावरती 20-20 MCQ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे। तर आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा घटक पोहोचला पाहिजे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे। या ठिकाणी पावसाचे चक्र कसे असते त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी जर पावसाच्या चक्राबद्दल पाहिलं असेल तर सुरुवातीला काय होतं? एक नंबरला सुरुवातीला काय होणार आहे? या प्रकारे नदी समुद्र वडे या प्रकारे हे नदी वडे समुद्र यातील जे पाणी आहे ऊन पडल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे काय होणार आहे? सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी वायू होऊन वर जाते, म्हणजे या ठिकाणी बाष्पीभवन होतं असं आपण या ठिकाणी म्हणता येणार आहे। काय होतं? बाष्पीभवन होतं। सुरुवातीला आपल्या आजूबाजूला समुद्र असेल, नदी असेल, ओढे असेल, तलाव असेल तर त्या ठिकाणी ऊन पडल्यामुळं त्या पाण्याचे बाष्पीभवन म्हणजेच त्या सूर्याच्या उष्णतेमुळे, उष्णता म्हणजे उन्हामुळे वायू रूपात होतं। त्या पाण्याचं रूपांतर कशात होतं? वायू रूपात होतं। आणि हे वायू या प्रकारे आकाशात जातात। आता ते आकाशात गेल्यानंतर सेकंड नंबरला आपल्याला या ठिकाणी वायू रूप पाणी थंड हवेमुळे बारीक थेंबामध्ये बदलते व ढग तयार होते। हे बाष्पीभवन वर गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात। काय होतात? वायुरूपी पाण्याचे थंड हवेमुळे आता वर गेल्यानंतर आकाशामध्ये हे बाष्पीभवन वर गेल्यानंतर वरती थंड वातावरण असतं आणि त्या थंड वातावरणामुळे त्या ठिकाणी बारीक थेंबामध्ये बदलते व ढग तयार होते। मग त्यापासून या प्रकारचा ढगाचं रूपांतर होतं, हे बाष्पीभवन झालेलं। आणि त्यानंतर ते बाष्पीभवन नंतर काय होतं? ढगातील थेंब मोठे व जड झाल्यावर किंवा पाऊस, हिम किंवा गारा। आता या ठिकाणी काय सांगितले? 3 शब्द दिलेले आहेत। आता हे ढग खूप वरती गेल्यानंतर थंड हवेच्या वातावरणामुळं ते त्या ठिकाणी काय होतात? जड झाल्यामुळं या ठिकाणी काय सांगितलेले? पाऊस पडतो किंवा हिम म्हणजे बर्फ। हिम म्हणजे काय? बर्फ। त्यानंतर गारा आपल्याला सर्वांना माहित आहे, तर ते जमिनीवर पुन्हा वापस पडतात। आता जमिनीवर वापस पडल्यानंतर त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन जमिनीवर पडल्यानंतर ते एका नदीला किंवा वड्याला येऊन ते या ठिकाणी मिळतात। त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतात? पडलेले पाणी नद्यात, तलाव, समुद्रात साठते किंवा जमिनीत मुरते। बर्फ हिम नद्याच्या रूपात साठून राहते। आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा शब्द काय आलाय? बर्फ हिम नद्याच्या स्वरूपात साठून राहते। हे जे काही चक्र चालतं या चक्राला आपल्याला पावसाचे चक्र असे म्हणतात। तर खूप अगदी सोप्या भाषेमध्ये चित्राच्या स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय। आता या ठिकाणी या 4 स्टेपमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन। आता इव्हॅपोरेशन का होतं? बाष्पीभवन का होतं? इव्हॅपोरेशन का होतं? त्याबद्दल आपण थोडक्यात आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी काय सांगितलेले पहा, तर सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या किंवा तलाव या ठिकाणी ओलसर माती किंवा वनस्पती ओलसर मातीमधून सुद्धा बाष्पीभवन होतं। जर ज्या ठिकाणी मग ती माती कोरडी का होते? आता सध्या जर पाऊस पडलेला असेल तर माती ओली असते, तर त्यांनी सांगितले ज्या ठिकाणी माती ओली आहे तिथून सुद्धा बाष्पीभवन त्या पाण्याचं त्या मातीमधून होतं। त्याचबरोबर वनस्पती यातील पाणी
वायू रूप होऊन वर जाते. पहा, ज्या ठिकाणी दमटपणा आहे, मातीमध्ये ओलावा असेल, झाडाच्या पानामधून सुद्धा बाष्पीभवन होतं असं त्यांना म्हणायचं आहे. यालाच बाष्पीभवन असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बाष्पीभवन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, ज्या ठिकाणी ओलावा आहे, नदी, तलाव, पाणी किंवा झाडाच्या पानामधून ऊन पडल्यामुळे म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातून ते पाणी खेचलं जातं. बाष्पीभवन म्हणजे त्या ठिकाणी वायुरूपी ते वर वर आकाशात जातं आणि मग त्याचे ढग तयार होतात. काय तयार होतात? ढग. आणि त्या ढगापासून नंतर दुसऱ्यांदा काय सांगितले पहा, नंतर काय सांगितले पहा, वर गेलेल्या पाण्याचे वायुरूप. आता हे जे वर गेलेलं पाण्याचं वायुरूप आहे ते बारीक थेंबामध्ये थंड हवेमुळे बदलते. काय असतं या ठिकाणी, हे बाष्पीभवन वर गेल्यानंतर तो आपल्या नॉर्मल डोळ्याने तर दिसणार नाही, पण खूप वर गेल्यानंतर काय होणार आहे, बाष्पाचं वर गेल्यानंतर एक ढग तयार होतात आणि त्या ढगाला जर थंड हवा लागली, समजा अशा प्रकारचा ढग तयार झालेला आहे, त्या ढगाला जर काय म्हणतो मी, नीट लक्ष द्या, त्या ढगाला जर थंड हवा लागली, मला काय सांगायचे ते या ठिकाणी लक्षात घ्या, त्या ढगाला जर थंड हवा लागली तर मग त्याचे पावसात रूपांतर होते. या ढगाला जर थंड हवा लागली तर त्याचे कशात रूपांतर होते, तर त्याचे पावसात रूपांतर होते. पावसात रूपांतर होते. तुम्हाला असं सुद्धा विचारलं जातं, पाऊस कधी पडतो, जेव्हा नदी, ताला, वडा किंवा दमट वातावरण ज्या ठिकाणी आहे तिथून बाष्पीभवन होतं, त्याचे वर जाऊन ढग तयार होतात आणि त्या ढगाला वरती गेल्यानंतर थंड हवा लागली, मग त्यातून बर्फ पडला तर त्याला काय म्हणता येईल, वृष्टी म्हणता येईल. त्या ठिकाणी खूप जाड जर बर्फ पडला तर त्याला गारा म्हणता येईल. आणि नॉर्मल त्याचं जर पाण्यात रूपांतर होऊन जमिनीवर पडलं तर आपण म्हणता येईल त्याला पाऊस पडला असं त्या ठिकाणी म्हणतो. तर या ठिकाणी हे महत्वाचं सांगितलंय, थंड हवेमुळे त्याचं पावसात रूपांतर होतं. कशामुळे? थंड हवेमुळे त्या ठिकाणी पावसात रूपांतर होतं. नंतर तेच थेंब एकत्र येऊन ढग तयार होतात. आता हे मागं पुढं स्टेटमेंट दिले, आधी हे वरती पाहिजे होतं. ओके, हे 1 नंबरला स्टेटमेंट पाहिजे होतं आणि हे 3 नंबरला, काय अडचण नाही. सिक्वेन्स मध्ये आधी बाष्पीभवन होणार, मग त्याचा ढग होणार आणि ढगाला थंड हवा लागल्यानंतर ते पावसात रूपांतर होणार. त्यानंतर या ठिकाणी काय शब्द दिलाय, पर्जन्य, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस कसा पडतो त्या ठिकाणी, त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर या ठिकाणी काय सांगितले, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ढगातील थेंब मोठे व जड असल्यामुळे, या ढगातील थेंब मोठे व जड असल्यामुळे त्या ठिकाणी काय सांगण्यात येते, पावसाच्या, हिमाच्या, गाराच्या किंवा धुक्याच्या स्वरूपात खाली पडतात. ओके, या ठिकाणी हे गॅस स्वरूपात म्हणजे ज्या ठिकाणी वायू स्वरूपात बाष्पीभवन होऊन वरती त्या ठिकाणी ढगाच्या स्वरूपात दिसतात, पण वरती थंड हवा लागल्यामुळे यातून पुन्हा काय पडतं रे बाळांनो, एक तर त्या ठिकाणी पाण्याचे बारीक बारीक थेंब पडले तर त्याला आपण काय म्हणू शकतो, धुकं म्हणू शकतो, किंवा जर आणखीन साईज मोठी असेल तर त्याला त्या ठिकाणी पाऊस म्हणू शकतो. त्या ठिकाणी नॉर्मली बर्फ पडला बारीक तर त्या ठिकाणी हिमवृष्टी म्हणता येईल, किंवा गाराच्या स्वरूपात जर बर्फाचे मोठमोठे तुकडे पडले तर त्याला आपण गारा पडल्या असं त्या ठिकाणी म्हणता येतं. ओके, शेवटी म्हणल्यानंतर काय, संचयन म्हणजे काय, शेवटी ते पाणी पडल्यानंतर, जमिनीवर पडल्यानंतर ते शेवटी पाणी पुन्हा एकदा त्याच नदीला, त्याच वड्याला, त्याच समुद्राला येऊन मिळतं. त्यालाच आपण या ठिकाणी कलेक्शन म्हणजे संचयन, पडलेल्या पाण्याची नद्या, तलाव, समुद्र, जमिनीतील शोषणले जाते, त्याचबरोबर बर्फाच्या रूपात साठले जाते. हे पाणी पुन्हा बाष्पीभवन चक्रासाठी सुरू राहते. असं झाल्यानंतर पुन्हा त्याचं बाष्पीभवन, पुन्हा असं चक्र चालू राहतं, म्हणून त्या ठिकाणी त्याला चक्र म्हटलं जातं. हे चक्र सातत्याने चालू राहतं म्हणून या ठिकाणी याला चक्र म्हटलं जातं. या स्वरूपात असं वेगवेगळं. आता या ठिकाणी डिटेल्समध्ये आणखीन तुम्हाला दिलेले बाष्पीभवन म्हणजे काय, या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे थेंब वायू रूपात होतात. हे लक्षात ठेवा, हे जे पाणी आहे, हे जे लिक्विड आहे, सूर्याच्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे या पाण्याचे काय तयार होतात, वायू तयार होतात. वायू म्हटल्यानंतर
वायू म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी याला गॅस म्हणू शकतो, किंवा वायू हे हवाच्या रूपात ते वरती जातात आणि वरती गेल्यानंतर ढगाचे रूप घेते। बरं, समुद्रातील सर्वाधिक बाष्पीभवन होते। लक्षात ठेवा, पाण्याचं ठिकाण ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी सर्वाधिक बाष्पीभवन होणारच। माझ्याकडे पाणी कमी आहे तर त्याच्यातून बाष्पीभवन खूप कमी होणार आहे। समजा शेततळ असेल, नदी असेल, तर तिथं पाणी कमी असेल तर तिथून बाष्पीभवन खूप कमी होणार आहे। समुद्रामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून या ठिकाणी एक गोष्ट दिलेली आहे। काय दिलेली आहे तर समुद्रातून सर्वात जास्त बाष्पीभवन होते। त्याचबरोबर तलाव, नद्या, ओलसर माती, वनस्पती यातून सुद्धा बाष्पीभवन होते। या ठिकाणी प्रत्येक घटक मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे। तीच वारंवार माहिती या ठिकाणी दिलेली आहे, फक्त आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय सांगितले पहा, वायू रूपी पाणी म्हणजे ढग। वायू रूपी पाण्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे, ढग। या ठिकाणी थंड हवेमुळे, वायुरूपी पाणी म्हणजेच काय, ढग। मग त्याला थंड हवेमुळे, त्याला जर थंड हवा लागली, कॉमनली आपला जर बर्फाचा तुकडा घेतला, त्याला जर हवा लागली तर त्याचं पाण्यात रूपांतर होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी या ढगाला या ढगात तर पाणी आहे, मग त्याला जर आपण हवा लागली तर त्याचं काय होणार आहे, बारीक थेंबामध्ये बदल होतो आणि नंतर हे थेंब एकत्र येऊन ढग तयार करतात आणि ते जमिनीवर पडतात। आता या ठिकाणी ढगातील पाण्याचे थेंब मोठे किंवा जड असल्यामुळे ते खाली जमिनीकडे पडतात। त्यानंतर हे पाऊस किंवा हिम किंवा गारा किंवा धुके या स्वरूपात जमिनीवर परततात, येऊन पडतात। त्यानंतर पुन्हा एकदा तेच पाणी नाली, समुद्र, वड्याला जाऊन मिळते। तेच पाणी नंतर नाली, वड्या, समुद्राला जाऊन मिळते। अशा प्रकारे पाण्याचे चक्र सातत्यानं सुरू असते। हे चक्र सातत्यानं सुरू असते। पहा विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी चित्राच्या स्वरूपात आणि अगदी सोप्या भाषेत पावसाच्या चक्राचा कन्सेप्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता या ठिकाणी नवोदय परीक्षेची जी तयारी करतायत त्यांना आपल्या सर्वांना माहित आहे, परिसर अभ्यासमध्ये पहिला घटक नैसर्गिक पर्यावरण होता। नैसर्गिक पर्यावरण पहिल्या घटकामध्ये आपण यापूर्वी 4-5 घटकावर व्हिडिओ बनवलेले आहेत। पहिला घटक त्या ठिकाणी नद्या, पर्वत, त्यानंतर झाडे, त्यानंतर प्राणी आणि शेवटचा घटक होता पावसाचे चक्र। अशा 5 घटकावर मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे। आता यानंतर यापुढील व्हिडिओमध्ये आपण MCQ प्रत्येक घटकावरती MCQ घेणार आहेत। आता या ठिकाणी हे नद्यावरचे MCQ आहेत, हे या ठिकाणी पर्वतावर MCQ आहेत किंवा झाडावर MCQ आहेत। त्यानंतर या ठिकाणी पावसाच्या चक्रावर सुद्धा MCQ म्हणजेच पर्यायी प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहिजे। तर पुढील व्हिडिओ आपल्यासाठी मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे। तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा नवीन अभ्यासक्रम शेअर करा। धन्यवाद।